सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. गेल्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पुढील 2 दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा आढावा घेणार आहेत. दरम्यान काही वेळापूर्वीच नाशिकमध्ये राज ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. 2 दिवस राज ठाकरे नाशिकचा दौरा करतील. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत ते संवाद साधणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जातोय. स्वतः ड्रायव्हिंग करत राज ठाकरे नाशिकात दाखल झालेले आहे. राज ठाकरे यांच्या समवेत मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर हे देखील नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत. लोकसभा विधानसभेनंतर सर्वच पक्ष महापालिका निवडणुकांच्या आता तयारीला लागलेले आहेत. मनसेमध्ये देखील याबाबतच्या हालचाली बघायला मिळतात. दरम्यान राज ठाकरे आपल्या 3 दिवसीय दौऱ्यादरम्यान शहर आणि ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मतदारसंघनिहाय आढावा घेणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. काही वेळापूर्वीच त्यांचं नाशिकमध्ये आगमन झालं आहे. त्यानंतर ग्रामीण पदाधिकाऱ्यांसमवेत त्यांची बैठक होणार आहे. तसेच शहराचा देखील त्यांच्याकडून आढावा घेतला जाणार आहे. दरम्यान राज ठाकरे यांच्या 3 दिवसीय दौऱ्यामुळे पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.